हॅलो. आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके. तो फर्स्ट लेक्चर क्लिअर आहे सगळ्यांना ना? फर्स्ट लेक्चर क्लिअर आहे सगळ्यांना? हा जो सेकंड लेक्चर याच्यामध्ये आपण बघणार आहे की सेशन. आता मार्केट 24 तास चालू असतो फॉरेक्स मार्केट. त्याचा अर्थ असं नाही की आपण 24 तास उठ सूट कधी पण ट्रेडिंग करू शकतो. याच्यामध्ये काही टायमिंग असतात, काही सेशन असतात. त्या टाइम पिरियडमध्ये 24 तास चालू आहे म्हणून 24 तास करू शकतो, असं नाही की नाही करू शकत. बट मग पहिल्या लेक्चर जसं मध्ये मी बोललो होतो, पहिल्या लेक्चरला, की 24 तास झाले म्हणून 24 तास नाही करायचं. काहीतरी सेशन असतं त्या टाइममध्ये केलं तर आपले चान्सेस, विनिंग चान्सेस जास्त आहेत. ओके. तर हे 4-5 सेशन आहेत वेगवेगळे. जसं पहिला येतो सिडनी सेशन, जो सिडनी येतो. नंतर टोकियो. मग आपल्या त्यामध्ये इंडियन टायमिंगचा मार्केटमध्ये चालू होतो. आता बाहेर म्हणजे 9:15 ते 3:30. तर मग ते बाहेरचं मार्केट जे चालू होतं आणि ते आपलं इंडियन चालू असतं, तर त्याचा इफेक्ट पण आपल्या इंडियन मार्केटमध्ये पडतो. त्यानंतर मग लंडन आणि मग न्यूयॉर्क सेशन. तर अशा टाईपमध्ये एक पॅटर्नमध्ये मार्केट चालतात वेगवेगळे. ते असं मिळून एक फॉरेक्स मार्केट होतं. तर मी तुम्हाला तर मार्किंग करून दाखवतो, आणि जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये बोललो होतो की व्हॉल्यूम तुम्हाला मी दाखवतो की कुठल्या टाइम पिरियडमध्ये जास्त व्हॉल्यूम असतं. आता मी काय बोललो होतो, जेवढं कमी व्हॉल्यूम तेवढं मॅन्युप्युलेशन जास्त, आणि जेवढं जास्त व्हॉल्यूम तेवढं मॅन्युप्युलेशन कमी. म्हणजे ट्रॅप कमी असणार आणि प्युअर प्राइस ॲक्शन चालणार. तर जो सिडनीचा सेशन आहे, सिडनी टाइम जो आहे, तो 2:30ला होतो. 2:30 AM. म्हणजे रात्री, म्हणजे पहाटे. ते मी मार्किंग करतो सिडनी सेशनचा. आणि तो चालू असतो 12 वाजेपर्यंत दुपारच्या. त्यामध्ये 5:30ला, सकाळी 5:30ला एक टोकियो सेशन असतो. मी ते लिहून घेतो, मार्किंग करतो आधी, मग तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यामध्ये मी लिहितो, मग तुम्हाला समजून येईल. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, किंवा स्क्रीनशॉट मारायचं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चूज करायचं आहे की कुठला टाइम पिरियड, कुठला टाइम तुम्हाला बेनिफिट राहील ट्रेड करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपले हॉस्पिटलमध्ये काम करणारे जास्त मित्र आहेत. तो तुम्हाला नाईट शिफ्टमध्ये जर कधी भेटला टाइम, तर तुम्ही त्या सेशनमध्ये टाइम पिरियडमध्ये ट्रेड करू शकता.
नंतर आपल्या इथे मध्ये चालवतो इंडियन मार्केट. कसं चालवतो? सकाळी 9:30ला, 9:15ला सॉरी, ते 3:30 पर्यंत. ते 2:30ला दुपारी, 2:30 टू 10 PM, लंडन मार्केट. तुम्ही बघत आहात तर इंडियन मार्केटचं ज्यांना माहिती असेल, तसं आपले सागर सर, त्यांना माहिती असेल. आपलं जेव्हा मार्केट चालू होतो सकाळी, इंडियन मार्केट, त्याच्यानंतर 12 पर्यंत तर चांगलं चालतो. नंतर एक दीड पर्यंत थोडा टाइमपास होतो. मग 2 किंवा 2:30 नंतर एक परत मुवमेंट येते अचानक मार्केटमध्ये. ज्याला आपण बोलतो सेकंड ए, जसं आपण बोलतो ना फर्स्ट सेशन, फर्स्ट पार्ट किंवा सेकंड पार्टमध्ये आपण ट्रेड करतो इंडियन मार्केटमध्ये दुपारी 12, दीड, 2 नंतर. तो हा दीड 2 नंतरचा जो टायमिंग आहे, ज्याची मुवमेंट येते ना, ती येते लंडन सेशनमुळे. आता लंडन मार्केट चालू होतो 2:30ला. तो 2:30ला चालू झाल्यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये त्याचा असर पडतो. आणि तो 2:30 ते 10 वाजेपर्यंत चालू असतो रात्री. ही लाईन मी काढून टाकतो मग तुम्ही कन्फ्युजन नको. टू थर्टी टू 10 PM लंडन सेशन. आणि सगळ्यात फेवरेट माझा किंवा सगळ्या फॉरेक्स ट्रेडरवाल्यांचा, ते फॉरेक्स मार्केटमध्ये काम करतात, आणि मी सगळ्यांना पहिल्यापासून तेच सांगत आलोय की इव्हनिंग सेशनमध्ये काम करायचं कधी पण फॉरेक्स मार्केटमध्ये. तो सेशन टायमिंग आहे 6 PM, म्हणजे अराउंड 5:30 पण बोलू शकतो आपण. 5:30 टू 6 ना आपण 6 पकडूया, 6 ते 1:30 पर्यंत. पण आपल्याला काय 1:30 पर्यंत हे नाही करायचं. 1:30 पर्यंत. त्या टाईपमध्ये मार्केट मूव्ह करतो, म्हणजे ह्या टाइम फ्रेममध्ये असे मार्केट चालू असतात. तर आपण ह्याला पूर्ण बोलतो 24 आवरचं मार्केट. सिडनी सेशन रात्री, म्हणजे पहाटे 2:30 टू 12, नंतर मग टोकियो, नंतर मग इंडियन मार्केट, मग लंडन, आणि मग न्यूयॉर्क. अशा टाईपमध्ये मुवमेंट चालू असते कंटिन्युअस 24 आवरमध्ये. ओके. आता ह्याच्यामध्ये पीक टायमिंग जो आहे, पीक टायमिंग म्हणजे सगळ्यात चांगला जो टायमिंग आहे, तर हा न्यूयॉर्क सेशनचा, न्यूयॉर्कचा, युरोप न्यूयॉर्क सेशन, ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त ट्राय करा की ह्या टाइम फ्रेममध्ये ट्रेड करता येईल तुम्हाला. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या टाइम फ्रेममध्ये ना व्हॉल्यूम जास्त असतो, व्हॉल्यूम जास्त असतो. तर मार्केट 24 तास चालू आहे म्हणून तसं नाही की 24 तास 24 तास हे करायचं. क्वालिटी ट्रेड तुम्हाला भेटणार. न्यूयॉर्क सेशनमध्ये 6 ते संध्याकाळचा जो सेशन आहे, संध्याकाळचा जो टायमिंग आहे,
त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी ट्रेड भेटणार, एकदम क्वालिटी ट्रेड. का तर काय असणार, हाय व्हॉल्यूम लेस मॅनिप्युलेशन असणार, परफेक्ट प्राइस ॲक्शन चालणार. आणि लो व्हॉल्यूम असतं तेव्हा किंवा साईडवेज असणार, ट्रॅप ट्रॅप्स असणार. पण हा टायमिंग आहे जो परफेक्ट जास्त व्हॉल्यूममध्ये असतो. असं काही नाही, बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात बिंदास, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट प्राइस ॲक्शन भेटेल. परफेक्ट प्राइस ॲक्शन, त्याचा मार्केट 24 तास आहे, बट हा जो टायमिंग आहे तो पीक परफेक्ट टाइम आहे युरोप सेशनचा, न्यूयॉर्क. ॲक्च्युअली युरोप सेशन होता 12:30ला, 12:30ला होतो सॉरी 12:30ला होतो. बट बेस्ट टायमिंग आहे हा न्यूयॉर्कमध्ये. हा जर व्हॉल्यूम तुम्हाला मी दाखवला, दिसतं तुम्हाला समोरासमोर. हा जो टायमिंग आहे सिडनी, मी ही म्हणून व्हर्टिकल लाईन मारलेली ॲक्च्युली टोकियोचा, इथून एवढं इंडियन मार्केट. थोडं कन्फ्युजन वाटेल, जरा समजून घ्या. एक एक दाखवू का? आता हा सिडनी आहे, 2:32 आता हा सिडनीचा टाइम फ्रेम जो आहे, यामधला जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम बघा कसं आहे, म्हणजे व्हॉल्यूमची लेवल बघा, दिसतंय सगळ्यांना? व्हॉल्यूमची लेवल बघा कशी आहे, म्हणजे व्हॉल्यूम नसल्यासारखं आहे एकदम. त्याच्यानंतर टोकियोचा जो आहे 5:32 टोकियोमध्ये पण आसपास तेवढाच व्हॉल्यूम आहे, म्हणजे तेवढाच पकडा, तेवढा नाही आहे जास्त. लो व्हॉल्यूम किंवा नो व्हॉल्यूम, म्हणजे मॅनिप्युलेशन जास्त. आणि जो इंडियन टाइम फ्रेम आहे, इंडियनमध्ये ह्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही ट्रेड करताय, तर थोडासा व्हॉल्यूम तुम्हाला जास्त भेटतो. मार्केट तर चालूच असतो, पण इंडियन मार्केट चालू होतो म्हणून थोडा असर बाहेरच्या मार्केटवर पण पडतो, म्हणून थोडंसं व्हॉल्यूम वाढलं इथे. इथे बघा इथे, या दरम्यानच आपल्याला ट्रेड इंडियन मार्केटमध्ये चांगला भेटतो. सागर सरांना जास्त माहिती असेल याचं. अराउंड 10 नंतर आपल्या व्हॉल्यूम आलाय आणि 10 नंतरच जास्त चांगला ट्रेड भेटतो. किंवा दुसरं पण कोणी जे एनालिसिस करत असतील मार्केट. आणि इथे बघा व्हॉल्यूम. त्याच्यानंतर लंडन सेशनमध्ये बघा, हे डिलीट मारतो, कन्फ्युजन नको व्हायला. लंडन सेशन दिसतं, लंडन मार्केटमध्ये व्हॉल्यूम चांगले आहेत, दिसतंय समोर. आणि सगळ्यात जास्त व्हॉल्यूम बघ कुठे आहे, न्यूयॉर्क सेशन, न्यूयॉर्कमध्ये. तुम्हाला आता दाखवला, मगाशी बोललो मी आधी, दाखवायच्या आधी व्हॉल्यूमची लेवल बघा, सगळ्यात हाय लेवल इथे दिसतं तुम्हाला, ही बघा. आणि इथे नंतर बाकीचे बघा, इथे इथे संपता संपता बघा किती आहे, सिडनीला इथे संपता संपता किती व्हॉल्यूम लो आहे. नुसतं व्हॉल्यूमच नाही, तुम्ही इथे पण मुवमेंट पण बघाल तर बघा, मुवमेंट पण कशा आहे ते तुम्हाला दिसेल. ही मुवमेंट आहे इथे काय, इथे काय मुवमेंट आली आहे का ही मुवमेंट बघा, ही मुवमेंट बघा, याची थोडं थोडं व्हॉल्यूम येतं. हे व्हॉल्यूम, हे जे इथे दिसते तुम्हाला व्हॉल्यूम, एकाच लेवलचे व्हॉल्यूम आहे, एकाच लेवलला आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमची लाईन बघा, एकाच लेवलला आहे.
म्हणून इथे थोडं टाईप ऑफ कन्सल्टेशन झालंय, चॉपीनेस. आणि इथे हाय व्हॉल्यूम आहे, तिथे मुवमेंट बघा किती चांगले आहेत. तो हेच सांगायचं होतं की हा टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही कराल ना इव्हनिंगच्या, तर तुम्हाला प्राइस एक्शन चांगले भेटेल. तुमचे मार्किंगच्या हिशोबाने तुम्ही जर प्युअर प्रैक्टिस करणार आणि प्रॉपर मार्किंग करणार. मैं अपना क्या इसका नाम है, मार्टिन, समझ रहे हैं ना? जेवढे पण आहेत, क्षितिजा, रेश्मा, मनीष, कुणाल, समजतंय ना? ओके. तो ट्राय करायचा की ह्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले ट्रेड भेटतील आणि ह्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं. ठीक आहे. जर एशिया सेशन मध्ये काम करायचं तुम्हाला, एशिया सेशन इथे मी दिलंय नाही, बट मी सांगतो, जर एशिया सेशन मध्ये तुम्हाला काम करायचं आहे मॉर्निंगला, इंडियन मार्केट जर कोण करत नाही, बट तुम्हाला त्यामध्ये टाइम आहे त्या टाइममध्ये, आणि तुम्हाला इंडियन मार्केट न करता फॉरेक्स मार्केट करायचं आहे, तर तुम्हाला बेस्ट आहे एवढं, हा टाइम फ्रेम 12. मी तर सांगेन याच्यात नकाच करू, जाऊन दे, हाच प्रिफर करा. बाकी तुमच्यावर आहे. तुमची ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे, तुमचं प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः किती ट्रेड करताय, म्हणजे किती प्रॅक्टिस करतायत ते इम्पॉर्टंट आहे. किती डोळ्यासमोर चार्टला ठेवतायत, किती मार्किंग करतायत, किती तुम्ही स्वतःहून एफर्ट टाकताय. मी तर क्लास घेणार, मी गेल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. मोबाईल आहे, मोबाईलमध्ये करा. नंतर लॅपटॉप घ्या किंवा टॅब घ्या. लॅपटॉप नाही घेतलं तर टॅब तुम्हाला कुठेही बरं पडेल घेऊन जायला. एवढी स्क्रीन इनफ आहे प्रॅक्टिस करायला. आणि आपल्याला काय इंडिकेटर लावायचे आहेत ना, 10 इंडिकेटर, खिचडी नाही करायची आहे. तो सिम्पल ठेवायचा चार्ट. मी तर व्हॉल्यूम पण नाही लावत, ते तुम्हाला आता दाखवण्यासाठी लावलेलं की हाय व्हॉल्यूम कुठे आहे, म्हणजे जास्त चांगलं लोकांचे म्हणजे लोक जास्तीत जास्त कुठल्या टाइम फ्रेम मध्ये प्रिफर करतात. आता जेवढी लोक जास्त तेवढी व्हॉल्यूम जास्त, तेवढं ट्रेड चांगलं. आणि ट्राय करा की तुमचा जो कोट पेअर असेल, बेस आणि कोट, आठवतंय ना पहिल्या लेक्चरला घेतलं फ्रायडे सॅटर्डे फ्रायडेला, बेस काय आणि कोट काय ह्याचं सांगा जरा. ह्याच्यामध्ये युरो आणि USD मध्ये युरो काय आहे आणि USD काय आहे, कोणाला आठवतं तर चार्टमध्ये सांगा. कोणाच लक्षात नाही बेस कुठला आणि कोट कुठला? युरो बेस आणि USD कोट, हां बरोबर आहे. बरोबर बरोबर. तर मी काय म्हणतो, ट्राय करा की USD जो आहे, USD हा जो पेअर आहे, हा सगळ्यात जास्त कोट असला पाहिजे तुमच्या पेअरमध्ये. आता इथे जसं आहे, XAU USD, युरो USD, USD JPY. आता हा वेगळा आहे ना, हा वेगळा आहे. आणि हा काय, आता ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये बेस आहे, दिलेला गेलं की काय? USD कोट आहे सगळीकडे, इथे तुम्हाला दिसतंय, फक्त ह्याच्यात नाहीये. तर ह्या पेअरचा यूज काय ते मी नंतर सांगेन. हा असा उलटा पेअर का घेतो आपण.
आता त्याच्यामध्ये जास्त ट्रेड होतं, उसमें ज़्यादा ट्रेड होता है उसमें। मतलब जैसे बोलते हैं ना, इंडियन मार्केट में लोग इतना सब है, फिर भी बैंक निफ्टी और निफ्टी क्यों करते हैं? उसमें पोटेंशियल ज़्यादा है ना। समझ आया? वैसे ही फॉरेक्स मार्केट का जो मेन बोलेंगे ना, अगर फॉरेक्स मार्केटमध्ये जर मेन कोण आहे, तर युरो आणि USDच आहे. फॉरेक्स मार्केटचा मेन पेअर युरो आणि USD. म्हणून कोट पेअर आहे, कधी पण USD ठेवायला बघा. कधी पण कोट पेअर आहे तो USDच ठेवायचा. त्याचं रिझन ते आहे. मार्टिन. रात्री तुम्हाला ट्रेड करायचा, तुम्ही रात्री करू शकता 1:30 to 3:30 मध्ये. साऊ पावलो म्हणून एक आहे, जे पहिल्या लेक्चरमध्ये मी बोललो, साऊ पावलो म्हणून एक असतं. बट ते म्हणजे मला असं वाटतं की एवढं रात्री जागा राहून ट्रेड करण्यामध्ये काय अर्थ नाही. 1:30 to 3:30 मध्ये, त्यापेक्षा संध्याकाळी करा, मॉर्निंगला करा. एवढं क्लिअर झालं? टाइम सेशन क्लिअर झाले तुम्हाला फॉरेक्स मार्केटचे? कुठला बेस्ट आहे, का बेस्ट आहे? हँड करा, जर टाईप नका करू का, हँड करा क्लिअर झाले तर. सिंपल वाटतं ना, काय अवघड नाही ना वाटत आहे? मार्टिन, कुछ ये नहीं लग रहा ना डिफिकल्ट? तेरे लिए मराठी बोलना, हिंदी बोलना पड़ता है. सिडनी सेशन म्हणजेच टाईप ऑफ एशिया सेशनमध्ये होतं. तर ह्याचे जे पेअर आपण जसे मी लिहून घेतलं तर बरं होईल, किंवा स्क्रीनशॉट मारा. AUD सगळ्यांना माहिती आहे काय आहे? ऑस्ट्रेलियन डॉलर. NZD माहिती असेल तर सांगा मला. NZD आणि JPY, याचा फुल फॉर्म माहिती आहे कोणाला? AUDचं तुम्ही सांगितलं, NZD आणि JPYचं माहिती आहे कोणाला फुल फॉर्म? सागर पवार सर. मार्टिन. जॅपनीज येन. हाँ, JPY का जैपनीज येन राइट है. न्यूझीलंड. आता पेअर कसे ठेवायचे आहेत तुम्हाला? पेअर तुम्हाला कसे ठेवायचे आहेत? हे तुम्ही तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जर म्हणजे लॅपटॉपमध्ये कोण करत असेल अटेंड, तर जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये तुम्ही पेअर ॲड करून घ्या, आता हे जे मी देतोय ते. किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि नंतर ॲड करा, किंवा लिहून घ्या. AUD. वेगवेगळ्या याचे मी देतोय, नाही तर परत बोलणार की USD सांगितलं आणि असं का देतोय. मी वेगवेगळ्या ह्याचे पेअर देतोय, ते तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्हाला 2 ते 3 पेअर चूज करायचे आहेत. त्यातून तुम्हाला कुठला इझी वाटतोय तुम्हाला. एखादा पेअर असतोच जो प्रत्येकाला आवडतो, फेवरेट पेअर असतो. जसं इंडियन मार्केटमध्ये बँक निफ्टी सगळ्यांनाच आवडतं. आता बाकीचे अर्धे जण ज्यांना निफ्टीच आवडतं, कुणाला मिड कॅपच आवडतं. तर अशा टाईपमध्ये आहेत. तर तुम्ही ह्याच्यामधून तुम्ही चूज करा, तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये इझी वाटतंय. तो एक दोन, मॅक्स 3 पेअर, त्या तीनमध्येच प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला लिस्ट देतोय पेअरची, पण मी तर पहिला बोलेन एका पेअरमध्येच हे करा. पण 2-3 पेअर ठेवा लिस्टमध्ये. हे आता सध्या पूर्ण लिहून देतो मी तुम्हाला पेअर्स, पण एखाद 2 पेअरमध्येच हे करायचं आहे. का तर कसं असतं, पेअर म्हणजे तुम्ही आता एखाद्या माणसाची ओळख करायची असेल, तर त्यासोबत राहून तुम्हाला कंटिन्यू राहणार, तेव्हा त्याच्यात सगळं तुम्हाला समजणार.
तो कधी उठतो, कधी झोपतो, काय खातो, काय नाही खात, त्याला काय आवडतं, काय नाही आवडतं, कुठे जातो, कुठे राहतो, कुठे काय करतो. तसं पेअर्सचं आहे. तुम्ही एक दिवस त्यासोबत राहणार आणि मग 10 दिवसांनी येणार, तर तुम्ही परत ते नवीन नवीन राहिल्यासारखंच राहणार. सो असं पेअर्समध्ये पण होतं. तुम्ही जो पेअर सिलेक्ट करताय त्याच्यासोबतच राहायचं. म्हणजे तोच पेअर हे करायचा. तर मॅक्स नंतर तुम्ही जसं अपग्रेड व्हाल, तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तर तुम्ही तसेच पेअर तुम्ही 1चे 2, 2चे 3 करा. त्याच्यावर जाऊ नका. बाकी तुमच्यावर आहे. एवढी JPY, NZD, JPY. आणि हे क्रॉस पेअर मी का सांगतो ते नंतर सांगेन. क्रॉस पेअर म्हणून पण असतं काहीतरी, नंतर सांगेन मी नंतरच्या लेक्चर. एवढी NZD, AUD, USD, NZD, USD, USD, JPY. हे जे पण पेअर तुम्ही ऍड करणार ना, हे जेवढे पण पेअर आहेत, फॉर एक्झाम्पल मी ते एक पेअर ऍड करतो. NZD, हा एक पेअर आहे, मी ऍड करतोय. इथे तुम्हाला दिसतंय होंडा, FXCM, कॅपिटल कॉम, फॉरेक्स.com, पेपरस्टोन. हे सगळं काय बघायचं नाही. सरळ यायचं. होंडा, होंडा जे काय आहे, हा घ्यायचा. हे बाकीचं एक पण नाही घ्यायचं. होंडाचाच घ्यायचा. होंडाचाच पेअर घ्यायचा. बाकी नका घेऊ. ठीक आहे. ऑनडाचे सगळे पेअर घ्या. जे पण सिलेक्ट करणार, जे पण हे करणार, ऑनडाचे घ्या. तुम्हाला समोर नाव दिसेल. ऍड करा. मी त्याचे पेअर सांगतो ते ऍड करा. युरोपियन सेशन म्हणजेच लंडनचं येतं. त्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असतं. म्हणजे युरो आणि USD मध्येच जास्त व्हॉल्यूम असतो, म्हणून तो पेअर हे आहे. सगळ्यात जास्त USD, आपण जसं मी मगाशी बोललो ना, USD सिलेक्ट का करायचा कोड पेअर, तर ते व्हॉल्यूम जास्त असतं त्या रिझनसाठी. युरो आणि USD मध्ये. त्याच्यामध्ये युरो, GBP माहिती आहे कोणाला? GBP सांगा जरा फुल फॉर्म. आणि CHF चा पण सांगा. याचे पण ऑल पेअर तुम्ही घेऊ शकता. ग्रेट ब्रिटिश पाऊंड, ब्रिटन पाऊंड, बरोबर. मार्टिन लॅक्टर स्टडी करताय. USD, CAD. याच्यात पण कॅनेडियन डॉलरचे सगळे पेअर तुम्ही घेऊ शकता. आता हे जसे मी ऍड केले ना, AUD JPY, NZD JPY, AUD NZD, AUD USD, NZD USD, USD JPY. तर असे हे तुम्ही ऍड करा आता. ह्याचे युरो USD, GBP CHF, NZD, काही म्हणजे तुम्हाला जे वाटेल कॉनडाचे तुम्ही ऍड करू शकता. मी एक सांगितलं, हे तुमच्यावर आहे. आणि जो गोल्ड आहे,
सगळे गोल्ड गोल्ड करतात. XAU USD. ह्याला फक्त टायमिंग नाहीये. ह्याला टायमिंग नाही म्हणजे ह्याला पण जर इव्हनिंग सेशनला तुम्ही ट्रेड केलं तर बेस्ट आहे. बट गोल्डमध्ये व्हॉल्यूम कधीही हायच असतो. गोल्ड तुम्ही कधी ट्रेड करू शकता. बट सिस्टमॅटिकली जर करायचं असेल तुम्हाला तर न्यूयॉर्क सेशनमध्ये संध्याकाळच्या लंडन त्या सेशनमध्ये करा. बाकी असं गोल्डला हे नाही आहे, टायमिंग नाही आहे, तो एव्हरग्रीन आहे. आता टाइम सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तर वाटत असेल काय, बट टाइम सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पर्टिक्युलर टाईम म्हणजे कसं असतं, एक चार्ट, तोच टायमिंग आणि ती स्ट्रॅटजी फिक्स ठेवायची असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं? टाइम सेशन ह्याचे तुम्ही करू शकतात ना पेअर. ह्याचे पेअर तुम्ही लावू शकतात ना. हे मला सांगायची गरज नाही ना. हे बघा, युरो USD JPY, युरो GBP, युरो AUD असे तुम्ही ॲड करा इथे. GBP CHF GBP, USD CHF CAD AUD असं. ह्याचे वेगवेगळे करा. ह्याचे वेगवेगळे करा आणि जर केल्या ह्याच्या लिस्टमध्ये ॲड करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवून द्या पर्सनलमध्ये. मला पण समजेल तुम्ही बरोबर केले की नाही किंवा करतायत की नाही. कळलं एवढं? टाइम सेशन सगळ्यांना. समजलं सगळ्यांना? तर मी काय करायचं माहिती आहे, हे जे टाइम सेशन आहेत ना, हे टाइम सेशन तुम्ही स्वतः बघा आणि कुठल्या टाईममध्ये किती व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम तर नका बघू तुम्ही इंडिकेटर लावून, पण मार्केटची जी रॅली आहे किंवा मार्केटचा जो मुवमेंट आहे किंवा मार्केट जे मूव्ह करतो, हे असं म्हणजे दिसतं हे किंवा इथली इथली जी मुवमेंट आहे ती मुवमेंट बघा आणि ही जी मुवमेंट आहे ती मुवमेंट बघा. तुम्हाला न्यूयॉर्क सेशनमध्ये वेगवेगळ्या सेशनमध्ये कसं टाइम फ्रेममध्ये मार्केट मूव्ह करतोय ते बघायचं आहे. आणि मी ट्राय करेन की, ट्राय नाही, मी तुम्हाला कोणाला तर काय हेच नाही प्रॉब्लेम, बट मी ट्राय करतो की उद्याच लेक्चर घेईन, गॅप नाही ठेवणार. का तर जो नेक्स्ट लेक्चर आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट पण आहे आणि त्यामध्ये इंटरेस्टिंग पण आहे. आता त्यामध्ये आपण मेजर पेअर बघणार आहे, परत क्रॉस पेअर बघणार आहे, परत एक्झॉटिक पेअर काय असतं ते बघणार आहे, परत लॉट साईज जी फॉरेक्समध्ये आपण घेतो, ती लॉट साईज म्हणजे पीप कॅल्क्युलेशन कसं करायचं, ते बघणार आहे. पीपचं हे माहिती आहे कोणाला? फुल फॉर्म माहिती आहे कोणाला? पीपचा फुल फॉर्म कोण सांगेल? पीप पीप म्हणजे काय? पीप पण बघणार आहे आपण, पीप्स बघणार आहे आपण. परत लॉट साईजच्या हिशोबाने तुमचं कॅपिटल किती प्रॉफिट होणार आहे, किती लॉस होणार तुमचा जो लॉट तुम्ही घेणार त्या हिशोबाने.
किंवा डिफरंट टाईपचे लॉट आहेत. परत लेव्हरेज, परत किती कॅपिटल असेल तर तुम्ही किती लॉटने ट्रेड केलं पाहिजे. ओके. आणि किती लेव्हरेज आपण सेट ठेवलं पाहिजे. याच्या म्हणजे असं भरपूर आहे, इंटरेस्टिंग आहे. उद्या मजा येईल तुम्हाला. फिपचं नाव माहिती कोणाला फुल फॉर्म? सागरचं तुम्हाला माहिती असेल ना? ठीक आहे. तर जे बोलले, हां, पर्सेंटेज इन पॉईंट, जे बोलले तेवढं करून घ्या फक्त. आणि मला स्क्रीनशॉट पाठवून द्या ह्याच्यावर, पर्सनलमध्ये. आणि उद्या आपण लेक्चर घेऊया थर्ड. मोठा होईल लेक्चर उद्याचा. इंटरेस्टिंग लेक्चर आहे. मी आता घ्यायला काय ना आताही घेऊ शकतो, बट ते एकदम डोक्याचे हे होऊन जाईल सगळ्यांसाठी. आता उद्या थोडंसं रिलॅक्स हो आणि उद्या थोडं फ्री व्हा लवकर. ओके. एंड करतो मी कॉल.